नमस्कार, मी आकाश जाधव. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे यांच्या माध्यमातून IBPS परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्या ट्रेनिंगसाठी एक बॅच जी ती पाठीमागची त्यांची सुरू आहे. साधारणतः 3 महिन्यापासून ते बॅच सुरू आहे. त्यानंतर दुसरी जी बॅच आहे ती सेकंड बॅच पुढच्या काही दिवसात स्टार्ट होणार. त्यांचे काउन्सिलिंगचे जे राऊंड्स आहेत ते 20 पासून ते 23 पर्यंत हे पुणे येथे होणार आहेत. तर साधारणतः त्याच्यासाठी आपण पहिल्या बॅचसाठी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद आणि नाशिक या 2 ठिकाणी आपलं इन्स्टिट्यूट अर्थात संकल्प एज्युकेशन जे आहेत ते त्या ठिकाणी पात्र आहे. तर विद्यार्थ्यांना मला थोडीशी माहिती जी आहे ते त्या माध्यमातून सांगायची होती, सो दॅट तिथे येऊन त्या मिळणाऱ्या 2 मिनिटात 5 मिनिटात मागच्या वर्षी त्या काउन्सिलिंग राऊंडमध्ये मी सहभागी झालो होतो. पण त्या दिलेल्या वेळेमध्ये येत असलेल्या मुलांची संख्या पाहता तिथे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगता येत नाहीत दिलेल्या वेळेमध्ये. तर असं वाटलं की एक व्हिडिओच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत. तर आपण यावर्षी जे ते ट्रेनिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागच्या वर्षी ज्या मुलांची संख्या सारथी पुणे यांनी जे ते ह्या असलेल्या सहभागी संस्थांमध्ये वाटून दिली होती ती कमी आलेली असल्यामुळं त्या ठिकाणी आपण एका ठिकाणी अर्थात संभाजीनगर इथे आपण ती ट्रेनिंग जी आहे ती खूप यशस्वी पद्धतीने आपली चालू आहे. पण ह्यावर्षी आपण औरंगाबादला सुद्धा अर्थात छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आणि नाशिकला सुद्धा दोनही ठिकाणी ह्या ट्रेनिंग ज्या आहेत त्या कंडक्ट करणार आहोत. त्या पाठीमागचं रिझन आहे की यावर्षी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सायझेबल 800+ विद्यार्थी असणार आहेत. तर त्यामुळं आपली यावेळेला ट्रेनिंग जी आहे ती संभाजीनगरला सुद्धा चालेल आणि नाशिकला सुद्धा चालेल. त्यामुळं जे विद्यार्थी नाशिकला आहेत ते विद्यार्थी डायरेक्टली नाशिकला येऊ शकतात. जे विद्यार्थी इथे संभाजीनगरमध्ये इथे तर एक बॅच सध्या सुरूच आहे. सोबत त्यांच्यासोबत त्यांना ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण नवीन बॅचमध्ये जे ते एकदम बेसिकपासून शिकवणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हे काय आहे किंवा तुमचे जे जनरल डाऊट्स आहेत ते डाऊट्स तुमचे या माध्यमातून क्लिअर होतील. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांचे कॉल येतात, लागणारे आवश्यक कागदपत्र. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश मागच्या 2, 3, 4 दिवसापासून जेव्हापासून ही यादी आली तेव्हापासून विद्यार्थ्यांचे कंटिन्युअस कॉल आहेत. तर मला असं वाटलं व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एकच मेसेज जो तो ॲट अ टाईम आपल्याला देता येईल. लागणारी जी कागदपत्र आहेत त्याची यादी त्याने त्यामध्ये दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, संस्था ती ऑटोनॉमस आहे. जे बेसिक तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत घेऊन जा. समजा एखाद दुसरा डॉक्युमेंट कमी असेल ती तुम्ही रिक्वेस्ट केली आणि नंतर दिलेल्या मेल IDवर पाठवलं, पण त्यामध्ये एकदम महत्त्वाचं कोणतं डॉक्युमेंट जे तिथेच लागतं आहे असं असायला नको. एकदम तुमचं त्याच्यामध्ये TC मध्ये किंवा बाकी TC सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या TC मध्ये तुमची कास्ट जी ती लिहिलेली असते आणि असे काही प्रूफ जे आहेत ते तिथल्या तिथं असलेले कधी पण चांगले. पण बाकी एखाद दुसरा डॉक्युमेंट जे आत्ता काढायला दिलेलं आहे पुढच्या काही दिवसामध्ये येणार आहे, तर अशा ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणची ॲडजस्टमेंट संस्था जे ती करेल. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी तुम्हाला तिथे अर्थात पुण्याला पोहोचणं जे ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यामुळं असलेल्या डॉक्युमेंटची यादी त्यामध्ये दिलेली आहे. एखाद दुसरा डॉक्युमेंट पुढे मागे असेल तर पहिल्यांदा त्यांच्याशी एकदा कॉलवर बोला किंवा त्यांना मेल करा किंवा डायरेक्टली तिथं जाऊन जे ते तुम्हाला तिथल्या तिथे त्यांच्याशी संवाद साधता येईल. दुसरं संकल्प एज्युकेशन इथं मी लिहिलेलं आहे बघा, पायनर इन मेनी वेज. त्या पाठीमागचं कारण असं आहे की मी आधी म्हणतो आणि आताही एकदम ठामपणे म्हणतो की जर बँक भरती परीक्षांचा इतिहास लिहिला गेला तर त्यासाठी संकल्प एज्युकेशनच्या आधीचा काळ आणि संकल्प एज्युकेशनच्या नंतरचा काळ अशा 2 पार्टमध्ये त्याची विभागणी करावं लागेल. सोबतच एक नवीन आपण एका क्षेत्रामध्ये पायनियर झालेलो आहोत, ते म्हणजे आपण याच्या आधीसुद्धा सारथीशिवाय इतरही संस्थांच्या माध्यमातून IBPSची ट्रेनिंग चालते. आता जी बॅच आपली 17 एप्रिलला सध्या सुरू आहे त्या बॅचमध्ये त्या बॅचमधून विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जे बॅच सुरू असताना सिलेक्शन झाले आहेत आणि बॅच एकदम उत्तम पद्धतीने जी ती सुरू झालेली आहे. तर त्या पद्धतीनं एकदम जी आतापर्यंत विद्यार्थ्यांनी धारणा आहे की सरकारी स्कीम म्हणलं की त्याच्यामध्ये क्वालिटी हा ऑप्शन आहे किंवा नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं विद्यार्थ्यांना तिथल्या तिथे येऊन चेक करता येईल. भलेही सारथीच्या माध्यमातून मागच्या वर्षी आम्हाला अराऊंड 40 विद्यार्थी, टोटल 150 विद्यार्थी अक्रॉस महाराष्ट्र होते. त्यापैकी 40 विद्यार्थी इथे संभाजीनगरच्या सेंटरला होते. तर ते 40 विद्यार्थी भलेही असतील पण त्यांच्यापर्यंत ते क्वालिटी कॉन्टेंट गेलेलं असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा सुरू बॅच म्हणजे जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये निकाल आलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी त्या 40 पैकी एक 5-6 विद्यार्थ्यांनी हेल्थ रिझन असतील, बाकी कोणते काही पर्सनल इश्यूज असतील ते गेल्याच्या नंतर 34-35 विद्यार्थ्यांचा निकाल हा साधारणतः 34-35 विद्यार्थ्यांपैकी 5-6 विद्यार्थ्यांचा निकाल हा बॅच सुरू असताना आलेला आहे. त्यामध्ये काही निकाल
आत्ता 2 जुलैला झालेली परीक्षा आणि त्याचा आत्ता लागलेला निकाल IDBI एक्झिक्युटिव्हचा सुद्धा आहे. काही जणांच्या आधीच्या वेटिंग होत्या, त्या वेटिंगचे रिझल्ट सुद्धा जे आहेत ते ह्या कालावधीमध्ये पूर्ण झालेत. ह्याचं कसलंही जे आहेत मधल्या काळामध्ये IDBIचं श्रेय ही गोष्ट वेगळी राहील, पण आधीचे काही विद्यार्थ्यांचे जे ते वेटिंग क्लिअर झाले ते सुद्धा विद्यार्थी जे ते गेलेले आहेत. त्यामुळं एक 5-6 विद्यार्थी किंवा 34-35 पैकी 6-7 विद्यार्थ्यांचा निकाल हा आतापर्यंत आलेला आहे. आणि हा आकडा जो आहे तो पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये तो मी तुमच्या समोर येऊन सांगेल की एखादी सरकारी स्कीम असेल तर ती फक्त राबवायची म्हणून राबवायची नसते, त्यातून निकाल सुद्धा आवश्यक आहे. तो निकाल हा आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली तो मुद्दा माझ्याकडून टाकायचा राहिलेला आहे, पण त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची मी तुम्हाला नावंसुद्धा जे आहेत ते मधल्या काळामध्ये सांगतो, कारण की तो वाला मुद्दा माझ्याकडून लिहायचा राहिलेला होता. अंतिम निवडमध्ये ज्ञानेश्वर शेळकेची MSC बँकेमध्ये जो ह्या स्कीममधून आलेला आहे आणि बॅचमधला आहे, दिनेश मिरगेची IDBI एक्झिक्युटिव्हला, संकेत हरिश्चंद्र अजून बॅच सुरू आहे 2 तारखेला त्याची जी एक्झाम झाली IDBIची त्यामधून आहे, आणि राम गरवडे हे विद्यार्थी बॅच सुरू असताना सिलेक्शन जे ते झालेलं आहे. तर त्यासाठी आधीपासून त्या विद्यार्थ्यांची तयारी होती का, तर असेलही, पण सोबत या बॅचच्या माध्यमातून त्यांना निश्चित एक चांगलं पाठबळ मार्गदर्शनाचं जे ते मिळालं असेल. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे पायगुण जो संकल्प असेल त्याच्यामुळे सुद्धा निकालामध्ये निश्चित भर जे ते पडले असेल. आपली बॅच जी ती 31 जुलैला बॅच स्टार्ट होते, तर ह्या विद्यार्थ्यांसोबतच आपण 31 किंवा 1 तारखेपर्यंत आपण या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन यांच्यापासून बॅच स्टार्ट करू. जर सारथीच्या साईडनं असं आलं की या विद्यार्थ्यांची अजून एक वेगळी सेपरेट बॅच स्टार्ट करत आपण आणि ह्या तारखेला चालू करता आपण त्याही तारखेला ती बॅच जी ती स्टार्ट करून देऊ. दोन्ही सुद्धा ठिकाणी संभाजीनगरला सुद्धा आणि नाशिकला सुद्धा. बॅचचं ड्युरेशन जे ते 4 महिन्याचं आहे, कारण की असेच काहीसे निर्देश त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहेत. पण आपल्या साईडनं बॅच जरी 4 महिन्यामध्ये आणि प्लस मायनस ती प्लसवाल्या साईडला जाईल, कारण की मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या येतील, त्यामुळं बॅच जसं आमची आता 10 मार्चची बॅच आहे, ते 10 मार्चची बॅच अजूनही सुरू आहे, त्याचा सिलेबस बाकी आहे, हळूहळू ती बॅच कंप्लीट होती. तर तसं जर बॅचचा मिनिमम ड्युरेशन आहे 4 महिन्याचं असेल, जसं सिलेबस संपेल त्या हिशोबाने आपण शेवटपर्यंत सिलेबस कंप्लीट पर्यंत बॅच घेऊयात. इंटरव्ह्यू गायडन्स विद्यार्थ्यांना टेली सिलेक्शन असेल तर विद्यार्थी तो आता सध्या इथं आहे, नंतर समजा 4 महिन्यांनी वर्षभराने आपण ठिकाणी जातोय, तिथे जाऊन त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला तर इंटरव्ह्यूचं गायडन्स हे आपल्या माध्यमातून दिलं जातं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की इंटरव्ह्यूचं गायडन्स संकल्प एज्युकेशनला फक्त संभाजीनगरचे नाही, फक्त महाराष्ट्राचे नाही, तर भारतातील सगळे विद्यार्थी इंटरव्ह्यू गायडन्ससाठी संकल्प एज्युकेशनपर्यंत येतात. आता त्या पाठीमागचं रिझन तशी टीम आपण पाठीमागे जी ती स्ट्रॉंग टीम पाठीमागे बनवलेली आहे. तर इंटरव्ह्यूचा पार्टसुद्धा तुमची बॅच संपल्याच्यानंतर तो इंटरव्ह्यूचा कॉल केव्हा येऊ, निखिल सर झाले, अभिषेक गायके सर झाले, हा कंटिन्युअस पार्ट जे त्याच्या पाठीमागे लागलेले असतात, तर ते चांगल्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन होईपर्यंत कंप्लीट करून घेतील, त्याबद्दल चिंता नसावी. फॅसिलिटीजमध्ये पहिली जी बॅच होती आमची 17 एप्रिलला जी स्टार्ट झालेली आहे, त्या बॅचमध्ये स्टार्ट झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही विचारू शकता बॅचचं शेड्यूल 12:30 ते 5:30 आहे का, प्रत्येकजण त्यामधला हो म्हणेल. मी झालेल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता, ही सगळी माहिती विचारू शकता. स्टार्ट झाल्यापासून ते आतापर्यंत आकाश सर शिकवतात का, तर त्याला एखादा आठवडा त्यांनी ब्रेक घेतला आहे का, त्याला कुणीही म्हणणार नाही की एखादा आठवडा ब्रेक घेतला आहे. माझे कंटिन्युअस लेक्चर त्या बॅचवर सुरू आहेत. उद्या आमचं डेटा इंटरप्रिटेशन टॉपिक संपणार आहे आणि परवा दिवशी सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट त्या बॅचचा स्टार्ट होणार आहे. तर त्या बॅचवर कंटिन्युअस लेक्चर सुरू आहेत. भले त्याचा वेळ 4 महिने प्लस मायनस नाही, प्लस साईडला 15 दिवस जाईल, पण व्यवस्थित त्यांचा सिलेबस जो तो कव्हर होणार आहे. झाला असं मधल्या काळामध्ये ही बॅच पहिली असल्यामुळं त्यांच्या सारथीच्या साईडने असं सांगण्यात आलं की ऑनलाईनवाला पार्ट हा कोणताच नको, स्टार्ट करताना ऑफलाईन द्या. माझी इच्छा होती की ऑफलाईन पार्ट देऊन ऑनलाईन पार्ट इमिजिएट विद्यार्थ्यांना दिला पाहिजे, पण तसे निर्देश आल्यामुळं ऑनलाईनचा पार्ट मी त्यांना आत्ता साधारणतः बॅच चालू झाल्यावर 2.5 महिन्यांनी जे ते अवेलेबल करून दिला होता. तर आपल्या ह्या बॅचमध्ये तुम्हाला बॅचच्या स्टार्टिंगला तुम्हाला 5 बुकचा सेट जो आधीच्या मुलांना आणि तुम्हाला दोघांनाही देण्यात येणार आहे. क्लासची बॅग, 1 इयरची ऑनलाईन बॅच क्वांटची, माझी क्वांट बायका जाधव माझी बॅच आहे. साधारणतः जवळपास जेवढे मराठी विद्यार्थी बँक एक्झामची तयारी करतात त्यापैकी 70 ते 80% विद्यार्थी ऑलरेडी ती बॅच वापरतात. तर ती बॅच 1 इयर व्हॅलिडिटीची, रिझनिंगची बॅच अमोल पाटील सरांची, इंग्लिशची बॅच संदेश लोगडे सरांची किंवा अभिषेक गायके सरांची, GAची बॅच निखिल डांगे सरांची, ह्या सगळ्या बॅचेस 1 इयर व्हॅलिडिटीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेला मिळतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी देत असताना सारथीकडून निर्देश यायचे त्या पद्धतीने द्यायचो, पण सध्या ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईन गायडन्ससोबत ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना बॅचच्या स्टार्टिंगला मिळणार आहेत.
सोबत गाईडलीची टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना मिळेल, जिची व्हॅलिडिटी ते 9 मंथ टू 12 मंथपर्यंत असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कोचिंगचे पिरियड दरम्यान AC रेडिंग आपली त्याच ठिकाणी अवेलेबल आहे. सोबत डेली काउन्सिलिंगला हे सुद्धा तुमच्या 17 एप्रिलच्या जी जुनी पहिली सारथीची बॅच आहे त्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांना विचारा की दुपारच्या वेळेमध्ये विद्यार्थी येईपर्यंत आकाश सर आणि बाकी टीम ही ॲप्रोचेबल आहे का, ती तिथे असते का, ती उपलब्ध असते का. तर मी रोज काउन्सिलिंगला बसत असतो, साधारणतः आठवड्यातले 6 दिवस, संडे सोडला तर यापैकी एखाद दिवस पुढे मागे 5 ते 6 दिवस डेली काउन्सिलिंग असते. सोबत डाऊट क्लिअरिंगची फॅसिलिटी जी आहेत ते पाठीमागे शिक्षक मागच्या बाजूला जिथे बसलेले असतात. GAच्या डिस्कशनची ॲक्टिव्हिटी कंटिन्यूस चालू असते. म्हणायला विकली टेस्ट, ते विकली नाही आहेत, मागच्या 10 दिवसापासून कंटिन्यूस आमच्या ग्रामीण बँक PO, ग्रामीण बँक असिस्टंट आणि IBPS करिकलच्या टेस्ट चालू आहेत. ती आजही टेस्ट नंबर 9 होती, उद्या टेस्ट नंबर 10 आहे. मी लिहिताना विकली लिहिलेलं आहे, पण जी एक्झाम समोर आली साधारणतः त्या एक्झामचे 5-10 आपण ऑफलाईन मोडमध्ये टेस्ट आणि सोबत डिस्कशन जे ते घेत असतो. अजून थोडं पुढे आपण आलो नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी. मला असं वाटतं मागच्या वेळेला नाशिक ब्रँचसाठी एकूण, कारण की एकूणच विद्यार्थी सारथीकडे आले होते 150पर्यंत, त्यापैकी नाशिकसाठी 5 किंवा 6 लोकांनी सांगितलं. त्याही लोकांना रिजन चेंज करून इकडे पाहिजे होतं, तर त्यामुळं तिथली बॅच जी ती समूह मला वाटतं बसली नाही. पण ह्यावेळेला टोटल नंबर ऑफ विद्यार्थ्यांचा काउंट चांगला असल्यामुळं तुम्हाला तुमच्या शहरामध्ये जी ती बॅच उपलब्ध होऊन जाईल. त्यामुळे कारण की रिझन 800-850 मुलं, तर जेवढ्या एखाद्या बॅचला विद्यार्थी लागतात ते त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं इकडे रिजन चेंज करून मागण्याची आवश्यकता नाही. रिझन त्यांची बॅच जी ती तिथं बनवू शकते. त्याच्यानंतर ह्या बॅचेसच्या शिवाय हे माझं असं म्हणणं की माझ्यावर विश्वास ठेवू नका. 17 एप्रिलला जे मुलं होते त्यांना ही गोष्ट विचारलं तर जास्त व्यवस्थितपणे कळेल तुम्हाला. स्पेशल एक्स्ट्रा बॅचेसमध्ये अजूनही सध्या हे 12:30 ते 5:30 तुमच्या बॅचचा टाईम होता पहिल्या जी सारथीची बॅच होती. त्याच्यासोबत त्यांची 0 to Hero बॅच ही संध्याकाळी 6 वाजेपासून, ज्यांचं इंग्लिश वीक आहे ह्यांच्यासाठी संदेश सर कंडक्ट करतात. तारे जमीन पर ज्यांचं एकदम बेसिक खूप जास्त वीक आहे अशा विद्यार्थ्यांचं रात्री 8:30-9:30 पासून 8:30-9 वाजेपासून पुढे शरद सर कंटिन्यू करतात. डेली GAची ऑफलाईन ॲक्टिव्हिटी, ऑफलाईन मुलांचं काय म्हणतात त्याला डाऊट आणि डिस्कशन, डेली डिस्कशन 5 to 6 days अ वीक हे, आणि ऑनलाईनची ॲक्टिव्हिटी हे आतिश सर त्यांच्याकडून करून घेतात. टेलिग्राम ॲक्टिव्हिटीला क्वांटसाठी वेगळा फॅकल्टी, रिझनिंगला वेगळा फॅकल्टी, इंग्लिशला वेगळा फॅकल्टी, डेली ही टेलिग्रामची ॲक्टिव्हिटीसुद्धा विद्यार्थ्यांकडून जी ती करून घेण्यात येते. तसं आता ह्या गोष्टी आहेत. माझं म्हणणं याच्यामध्ये शेवटचं वाक्य होतं की बी वाईज वाईल डिसाइडिंग इन्स्टिट्यूट ऑफ युअर चॉईस. हे सगळं डिसाईड करत असताना एखाद्या ऑफलाईन इन्स्टिट्यूटसाठी तुम्ही तुमचं गाव, घर, रिजन, विभाग, डिव्हिजन सोडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येत आहेत. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे फॅकल्टीचा टच तुमच्यासोबतचा. तर हा टच तुम्हाला तो फॅकल्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अवेलेबल आहे का, हा पहिला प्रश्न जो तो तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि इतरांना सुद्धा विचारलं पाहिजे. ह्या मधल्या काळामध्ये इथे येत असताना माझं रोजचं जे शेड्यूल आहे, मी सकाळचं एक तर अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट, तुम्ही पाहिलं असाल आजही माझं संध्याकाळी 7ला यूट्यूबला लेक्चर होतं. मी यूट्यूब किंवा ऑनलाईन बॅचचे लेक्चर सकाळी लवकर 8 ते 9 हे आणि संध्याकाळी 7च्या नंतर ठेवत असतो. सो दॅट हा 9 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचा कंप्लीट वेळ हा ऑफलाईन विद्यार्थ्यांना आणि मध्ये 1-2 तास जो आहे, 1-1.5 तास जो तो जेवणासाठी साधारणतः वापरता आला पाहिजे. ह्या पद्धतीनं मी आणि माझ्या टीममधले प्रत्येक जण दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर साधारणतः मला असं वाटतं की जर तुम्ही ऑफलाईन ह्या गोष्टी करतायत तर फॅकल्टीचा टच आवश्यक आहे. टच आवश्यक असल्यामुळं तो फॅकल्टी त्यातल्या त्यात क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश ह्या तिन्ही सुद्धा विषयाचे फॅकल्टी जागेवर असणं आवश्यक आहे. जनरल अवेअरनेस तो डिस्कशनचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये डाऊट्स हा प्रकार जास्त येत नाही. त्यानंतर कम्प्युटरचा पार्ट, त्याच्यामध्ये सुद्धा तो वाला पार्ट जो तो त्यातल्या त्यात कमी आहे. पण क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशच्या फॅकल्टी तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या डोळ्यासमोर ॲज तुम्ही रिडिंगमध्ये बसलेला असताना अवेलेबल आहेत का, हा प्रश्न स्वतःला विचारा. हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी बॅचेस केलेल्या आहेत सारथीच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना विचारा आणि त्याच्यानंतरच ह्या गोष्टीवरचा निर्णय जो तो तुम्हाला घ्यायचा आहे. 20 तारखेपासून जी ॲक्टिव्हिटी, 20 तारखेपासून ज्या ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट होत आहेत, त्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर दादासाहेब सर जे आहेत ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 9762441100 हे पुण्यामध्ये तुमच्यासोबत अवेलेबल असतील. जे विद्यार्थी संभाजीनगरमध्ये आहेत त्यांना उद्या परवा किंवा ज्यांचं काउन्सिलिंग राऊंड 21, 22, 23 आहेत, अमोल पाटील सर क्लासवर असतील, रिझनिंग ते घेतात, त्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ते तिथं उपलब्ध आहेत. ह्याच्याबद्दल कसलाही डाऊट जर तुम्हाला असेल आणि ज्यांचे काउन्सिलिंग राऊंड 21, 22, 23ला असतील
तर अशा विद्यार्थ्यांनी क्लासला येऊन सुद्धा भेटू शकता. जर काही डाऊट शिल्लक असतील तर तुम्ही तिथे जाऊन पुण्यामध्ये जाऊन सुद्धा हे डाऊट जे ते क्लिअर करू शकतात. आणि तिसरा नंबर रुपयेचा दिलेला आहे 9975809718, ज्यांनी आपल्याकडची जी बॅच जी ती कंप्लीट केलेली आहे. साधारणतः ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी ओपन करून दिलेल्या आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं मी एखादी गोष्ट सांगतोय म्हणून किंवा अजून एखादा फॅकल्टी एखादी गोष्ट सांगतोय म्हणून ही गोष्ट न करता ज्या विद्यार्थ्यांनी ते केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी साधारणतः एप्रिलपासून ते आतापर्यंत बॅचेस केलेल्या आहेत, मला असं वाटतं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा हे सांगत असताना माझ्याकडून राहून गेला, तो म्हणजे संकल्प एज्युकेशन एक प्रोॲक्टिव्ह इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही जर पाहिलं असेल एप्रिल महिन्यामध्ये 17 तारखेला बॅच स्टार्ट झाली, त्याच्यानंतर पहिला महिना लागला की रिपोर्ट कसे बनवायचेत कसे पाठवायचेत. सेकंड मंथपासून ते एंडिंगपर्यंत, सेकंड मंथ म्हणजे मेचा रिपोर्ट जो जूनमध्ये गेला, जूनचा रिपोर्ट जो जुलैमध्ये आत्ता गेलेला आहे, मेचा रिपोर्ट त्यांची कट ऑफ डेट आहे 5 जून, तर मी 3 जूनला पाठवलेलं आहे. तिथे तुम्ही सारथीमध्ये कम्पेअर करू शकता. 5 जून लास्ट डेट असताना 3 जूनला पाठवलेलं आहे, सॉरी 5/6, आणि नंतरचं होतं 5 जुलै लास्ट डेट असताना 1 जुलैलाच पाठवून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचे सगळे रिपोर्ट वेळेवर गेलेले असल्यामुळं मला असं वाटतं संकल्प इज अमंग द इन्स्टिट्यूट की ज्यांच्या विद्यार्थ्यांचे स्टायपंड हे वेळेवर येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी सारथीला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये पाठवल्यामुळं विद्यार्थ्यांना एकाही आपल्या विद्यार्थ्यांना स्टायफंड रिटर्न करण्याची गरज जे ती पडलेली नाही. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी, कारण की विद्यार्थी आपलं गाव सोडून इथं येतो, तर त्यामुळे त्यांचा स्टायफंड जर वेळेवर नाही मिळाला तर विद्यार्थी जर राहू शकणार नाही, तर राहिला नाही, त्याची अटेंडन्स 75% पडणार नाही आणि त्याला पुढच्या महिन्याचा स्टायफंड मिळणार नाही. हे लक्षात ठेवून 5 तारखेच्या डेडलाईन जरी त्यांनी दिलेले असलं तर आपण 30 तारीख किंवा 31 जोही महिना आहे, महिन्याच्या शेवटच्या दिवशी झालं की लगेच 1 तारखेला तो रिपोर्ट बनवून 1 तारखेला संध्याकाळी सारथीला तो मेल जो तो गेलेला असतो. आणि नंतरच्या काळातसुद्धा ही एक महत्त्वाची काळजी आम्ही आधी घेत होतो, त्याच्यामुळे आमच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना स्टायपंड मिळताना प्रॉब्लेम आला नाही आणि भविष्यातही तो येऊ देणार नाही, ही याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि सोबत एक क्वालिटी टीचिंग विद्यार्थ्यांना क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस आहे ती ऑफलाईन मोडमध्ये पहिल्या 4 महिन्यामध्ये आणि सोबत ऑनलाईन मोडमध्ये 1 वर्षापर्यंत, आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा पार्ट हा अनलिमिटेड कालावधीसाठी जेव्हापर्यंत इंटरव्ह्यूचा कॉल येत नाही ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.